हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना। मी श्वेता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज आहे 16 जून आणि आज शौर्याचा स्कूलचा पहिला दिवस आहे। तर शौर्य आता स्कूलला चाललाय, तर त्याचंच आता मी आवरती आहे। तर ही आहे शौर्याच्या आवडीची डायनासोरची स्कूल बॅग आणि हा ड्रेस मी त्याला आता शाळेत जाताना घालणार आहे। शौर्याचा डबा, आहे बॉटल, तर शौर्याचं फायनली आवरून झालंय, दूध पण पिलंय। आता शौर्य चाललेला आहे स्कूलला। बाय करायचं, बाय बाय। तर आता स्वराला पण स्कूलला जायचं आहे आणि मला बनवायचा आहे नाश्ता। तर मी रवा भाजून घेतलाय, आज उपमा बनवणार आहे नाश्त्याला। कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर पण कापून घेतली, शेंगदाणे तळून घेतलेत। तर चला आता मी पटकन नाश्ता बनवून घेते। तर स्वराला टिफिन पण बनवायचा आहे आणि नाश्ता पण बनवायचा आहे। तर शौर्य पण येईन तोपर्यंत स्कूलवरून, त्याचा 1 तास स्कूल आहे। तर इथं आता थोड्याच वेळामध्ये उपमा बनवून तयार होईल, तोपर्यंत मी स्वराच्या स्कूलची तयारी करते। तर आता स्कूल चालू झाल्यापासून जरा जास्त धावपळ सुरू आहे। तर माझ्यासारख्या बऱ्याच ताईंची अशी धावपळ रोजची चालू असेल, ज्यांची मुलं स्कूलला आहेत त्यांची। तसं बघितलं तर गृहिणीला नेहमी धावपळ करावीच लागते। जरी मुलं मोठी झाली तरी पण गृहिणीची जी कामं असतात ती काही संपत नसतात। तर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा। तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर फायनली इथे आमचा उपमा तयार झालेला आहे आणि आम्ही आता सगळे नाश्ता करून घेणार आहे। तर इथं शौर्याला पण मी उपमा दिला आहे, तो पण स्कूलवरून आलेला आहे आत्ताच। तर स्वराचं आता स्कूलला आवरून झालं आहे, तिला आता नवीन युनिफॉर्म असणार आहे, त्याच्यामुळे रंगीतच कपडे घातलेत। तर इथं तिचा टिफिन पण झालेला आहे आणि ती आता निघालेली आहे स्कूलला। तर ती 5:30ला घरी येईन। तर हा व्हिडिओ शौर्याच्या स्कूलमध्ये शूट केलेला आहे। तर हे आहे शौर्याचं स्कूल। हॅलो मित्रांनो, मी श्वेता माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर संध्याकाळची वेळ आहे आणि आता संध्याकाळचे 8 वाजत आलेले। आज मुलांचा शाळेचा पहिला दिवस होता, त्यामुळे ते खूप खुश आहेत। शौर्याचा आज शाळेतला पहिला दिवस आहे, म्हणजे पहिल्यांदा त्याला आता स्कूलमध्ये घातलेलं आहे। तर तो पण खूप हॅप्पी होता। तर आज स्कूल 1 तास होतं, तर त्याला खूप छान वाटलं आणि त्यांचं स्वागत पण खूप छान प्रकारे केलं। तर आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे। आज स्वयंपाकामध्ये काय बनवणार आहे, चला लवकर बघूया। तर जेव्हा आपण घरामध्ये भाजी नसतो तेव्हा आपलं डोकं चालतं ते म्हणजे कडधान्य भिजवण्याकडे। तर मी पण घरामध्ये आज भाजी नव्हती म्हणून सकाळी छोले भिजवले होते, तर ते शिजवून घेतलेत। तर आता पावसामुळं रोज रोज भाजी आणायला पण जायला नको वाटतं, मग कधी गेले तर मग एकदाच भाज्या घेऊन येत असते। तर छोल्याची वेगवेगळ्या प्रकारची रेसिपी मी चॅनलवर अपलोड केली होती। तर मला भाज्या अशा वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करायला आवडतात। तर इथे पण मी साध्या सिंपल पद्धतीने छोल्याची भाजी बनवलेली आहे।
तर यूट्यूबवर भरमसाठ अशा रेसिपी अवेलेबल असतात, पण प्रत्येकजण आपल्या आवडीनिवडीनुसार आपापली रेसिपी बनवत असतात. तर मी सुद्धा माझ्या पद्धतीने छोलेची भाजी बनवलेली आहे. तर आपल्या आवडीनिवडी विचारात घेऊन आपण आपल्या रेसिपी शेअर करत असतो आणि प्रत्येक भागच्या रेसिपी वेगवेगळ्या असू शकतात. तर मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतलेली आणि वाटणामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलेली. तर हे सगळं मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि आपल्या घरामध्ये जे काही मसाले अवेलेबल असतात ते आणि छोले मसालासुद्धा घातला आहे आणि मस्तपैकी शिजवलेले जे छोले आहेत ते परतून घेतलेत आणि वरून कोथिंबीर घातली आहे. तर आम्हाला थोडीशी ग्रेव्ही टाईप भाजी खायची होती म्हणून मी त्याच्यामध्ये गरम पाणी घातलं. तर अशी आहे माझी साधी सिंपल रेसिपी. तर अशा पद्धतीने सुद्धा छोल्याची भाजी खूप छान बनते, तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. अशा वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या बनवल्या तर मुलांना पण वेगवेगळ्या चवी मिळतात आणि ते आनंदाने खातात. त्यानंतर इथं मी चपाती करत आहे. तर कधी आपण एका कामात 2 कामं करायला जातो आणि आपली चपाती थोडीशी करपते. तसंच काहीसं माझ्यासोबत आज झालेलं आहे. पण तशी चपाती छान झालेली आहे. तर फायनली माझी छोल्याची भाजी, चपाती, वरण आणि भात तयार आहे. तर या सगळ्यांनी जेवायला. तर आज जेवणामध्ये छोल्याची भाजी, वरण, भात, चपाती असा बेत होता आणि आमचं जेवण पण झालं आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तर रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे असंच रुटीन पाहायला मिळेल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि तुमचं असंच खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद कायम पाठीशी असू द्या. तर व्हिडिओला असेच कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते. तर चला भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.